डोक्याच्या मागे बी डोळे असतात कमळे. गप गुमान हाय तिथंच थांबायचं. कुठे गेलतीस? कुठं गेलतीस? बोल कुठे गेलतीस? आणि हे काय एवढी कशी भिजलीस? बघ कसला लाल केलायस कान. चुप, एकदम चुप. अजिबात तोंडात आवाज नाही आला पाहिजे. बोल कशी भिजलीस? अगं काय विचारायलोय मी? कशी भिजलीस? अगं उघड की तोंड. आता तूच तर बोललीस तोंडात आवाज नाही आला पाहिजे, मग कसं बोलू? दोंडक कुठे माझं? सांगतो. अगं त्याचं काय झालं माहित आहे काय? मी की नाही आपले तारक आहेत की नाही, त्यांना मी पाणी भरायला मदत करत होतो आणि घागर माझ्या संगावर उलटी झाली बघ. असं एका घागरीत एवढी भिजलीस होय तू? होय. खरं काय ते सांगा कांबळे. अगं खरंच सांगायलोय. तुला पटत नाही? मी एक काम करतो, तुझ्या अंगावर एक घागर उलटी करून दाखवतो, मग तुला पटेल. आलोच. अगं सरू, ए सरू, अगं आज कमळीनं कमालच केली. आता भोयट्यांची सून नाही का? आबा, आओ. अगं थांब ग, मी सांगतो की. मी सांगतो. आहे अगं आबा हेच सांगायलेत की मी तिची पण मदत केली पाणी भरायला. हे, ते पण केलंस होय तू? मला वाटलं तिचं मंगळसूत्र पडलं तर हिरीत, ते तू उडकून पाण्यातनं काढून आणून दिलंस. पाण्यात उतरलीस? काय ग तू पाण्यात उतरलीस आणि तोंड वर करून खुशाल मला सांगते गागर उलटी झाली म्हणून? तू अशी नाही सुधारणार. दांडकं कुठे आहे माझं? दांडकं तू थांब आता. हो आबा, इकडे लवकर इकडे. अहो कवा धरणं खुनवालो कळलं नव्हे तुम्हासनी. आता तुमच्यामुळे माझा पिट्टा पाडणार आहे ती. अगं मी तुझा आजा आहे. माझ्याकडे लई भारी आयडिया आहे तुझ्यापेक्षा. माझ्या छातीत दुखायला आलंय. अहो आबा काय व्हायला? छातीत दुखते माझ्या. सरू, काय झालं? माझ्या छातीत दुखते. पाणी आण. तू थांब, मी पाणी घेऊन येते. होय.